महिलांचा बेंदाड आक्रोश मोर्चा। बेंदाड बाधित निवासी महिलांनी अनोख्या अशा बेंदाड आक्रोश मोर्चाद्वारे आपल्या समस्या निवारून आरोग्य राखण्यासाठी आगळावेगळा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। पुसद नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शंकरनगर, रामनगर आणि देवनगर मधील कॉलनीमधून मार्चमध्ये पाईपलाईन खोदून टाकली। अगदी त्याच वेळेस खोदकाम करणाऱ्या ठेकेदार आणि मजूर यांना नगरवासीय महिलांनी काळी माती काढून घेण्यासाठी विनंती केली। त्यावेळेस त्यांनी मागून मजूर येत आहे असे सांगितले। माती नीट काढून घेतली नाही। ती माती संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे। सतत पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे बेंदाड आणि चिखल झालेले आहे। त्यावरून जात असताना आतापर्यंत 40 ते 50 लोक घसरून पडलेले आहे। महिला, बालक आणि वृद्ध व्यक्तींना तर बाहेरच पडता येत नाही। यापूर्वी वैयक्तिकरित्या बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत, परंतु अद्यापर्यंत त्यावर काहीही कार्यवाही केली गेली नाही। विशेष बाब म्हणजे त्या बेंदाळाखाली डांबरी रस्ता आहे, तो संपूर्णतः चिखलमय आणि घाणीच्या साम्राज्यात आहे। या बेंदाळामुळे आणि घाणीच्या साम्राज्यामुळे लोकांच्या आरोग्यासोबतच जीवही धोक्यात आलेला आहे। त्यामुळे अशा गंभीर बाबीची दखल न घेणाऱ्या कुंभकर्णी झोपेतील नगर प्रशासनाला जागवण्यासाठी संतप्त महिलांनी बेंदाड आक्रोश मोर्चाद्वारे प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा या अनोख्या अशा बेंदाड आक्रोश मोर्चा निघणार असल्याची माहिती कळताच नागरिकांनी या बेंदाड आक्रोश मोर्चाच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे। आणि या मोर्चानंतर नगरपालिका जागी होते का आणि हा मोर्चा कोणता आकार विकार रूप धारण करते याकडे मात्र सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहे।